भातकुली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे साई योगी हॉटेलवर छापेमारी करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 डिसेंबर रोजी भातकुली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भातकुली दर्यापूर रोडवरील साई योगी हॉटेल व रेस्टॉरंट येथे अवैधरित्या दारूचा साठा ठेवण्यात आला असून त्याची विक्री सुरू आहे। माहितीची खात्री झाल्यानंतर पंचासह पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला। हॉटेल आणि हॉटेल मालकाच्या TUV 300 वाहनाची झडती घेतली असता मोठा दारूसाठा आढळला। जप्त मालामध्ये 22 बॉबी संत्रा कंपनीची देशी दारू 52 नग, रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू 7 नग, रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू 90 मिलीमध्ये 15 नग, मॅकडॉल नंबर 1 विदेशी दारू 180 ml मध्ये 3 नग आणि मॅकडॉल नंबर 1 विदेशी दारू 90 ml मध्ये 9 नग तर रॉयल चॅलेंज विदेशी दारू 180 मिलीमध्ये 2 नग असे महिंद्रा TUV 300 ही वाहन सुद्धा जप्त करण्यात आले। असा मिळून एकूण 7,09,500 रुपयांचा अवैध माल पोलिसांनी जप्त घेतलाय। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्यावर कलम 65E 77 अ 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाळासाहेब विष्णुपंत ताडोकार वयवर्ष 57 राहणार भातकुली, आशिष ज्ञानेश्वर सोनटक्के वयवर्ष 42 राहणार नागपूर आणि कालिदास उर्फ सोनू विठ्ठल रंगे वयवर्ष 33 राहणार भातकुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। ही कार्यवाही अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत।